स्क्रीन दिसताय? हो सर. In last lecture we have seen the estimation of carbon and hydrogen. ठीक है. So the percentage of carbon can be calculated by um, 2 into m1. What is m1? It is the no, sorry 2 into m2. What is m2? It is the mass of CO2 into 100 divided by 44 into m. M म्हणजे mass of compound. Okay. So by this formula we can calculate the percentage of carbon and percentage of hydrogen can be calculated by. आता हे 12 कुठून आले? 12 is the 12 part of carbon in 44 parts of CO2. CO2 चं जे मॉलिक्युलर वेट आहे ते 44 आहे. त्याच्यातलं ॲटॉमिक वेट कार्बनचं जे आहे ते 12 आहे. त्याच्यामुळे आपण हा फॉर्म्युला आला. आता हायड्रोजन कशाच्या फॉर्ममध्ये मिळतो? H2 च्या फॉर्ममध्ये मिळतो. Therefore मॉलिक्युलर वेट ऑफ H2O इज 18 आणि त्याच्यात 2 पार्ट्स हायड्रोजन आहे म्हणून हायड्रोजन 2 पार्ट्स असल्यामुळे 2/18 घेतलं इंटू m1. It is the weight of or mass of water into 100 divided by weight of compound, given compound. So this we have seen in the last lecture. Then problem पाहिले होते का आपण? प्रॉब्लेम पाहिले होते का आपण? नाही. सांगून देतो 0.0096 ग्रॅम ऑफ ए कंपाऊंड ऑन कंबशन प्रोड्यूस्ड 0.00114 ग्राम ऑफ वॉटर अँड 0.0088 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साईड. डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ कार्बन अँड हायड्रोजन इन अ कंपाऊंड. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला कार्बनचे पर्सेंटेज काढायचे आणि हायड्रोजनचे पर्सेंटेज काढायचे. कार्बनचे पर्सेंटेजचं फॉर्म्युला काय आहे? वेट ऑफ CO2 दॅट इज मास ऑफ CO2 इंटू 12/44 इंटू 100 डिवायडेड बाय वेट ऑफ कंपाऊंड. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे, आत्ताच आपण पाहिला आहे. यामध्ये दिस इज द फॉर्म्युला फॉर पर्सेंटेज ऑफ कार्बन. सो सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यूज, वेट ऑफ मिळाला आपल्याला इथे वेट ऑफ CO2 मिळाला आहे 0.0088. ओके. वेट ऑफ कंपाऊंड किती आहे? इतका आहे 0.0096 ग्राम ऑफ कंपाऊंड आहे, म्हणजे हे वेट आहे कंपाऊंडचं. सो दिस डिवायडेड बाय दिस इंटू 12/44 इंटू 100 25% आलं कार्बन. सिमिलरली वी कॅन फाइंड आउट द पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. याच्यामध्ये वेट ऑफ H2 किंवा मास ऑफ H2 किती आहे? हे बघा 0.00144 ग्राम ऑफ वॉटर तयार झालेला आहे.
तर हे ठेवले आपण याची व्हॅल्यू, वेट ऑफ कंपाऊंड ठेवलं इंटू 2/18 इंटू 100, सो इट गिव्स 1.66 ग्राम ऑफ पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. सिंपल प्रॉब्लेम आहे याच्यावरची. ठीक आहे. देन आता सेकंड प्रॉब्लेम, 0.78 ग्राम ऑफ कंपाऊंड. कंपाऊंडचं वेट दिलेलं आहे एवढं. ऑन कंबशन प्रोड्यूस 2.6 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड किती मिळून राहिला आपल्याला, 2.64 ग्राम. अँड 0.54 ग्राम ऑफ वॉटर. वॉटर किती मिळून राहिलं, इतकं मिळून राहिलं. डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ कार्बन अँड हायड्रोजन इन अ कंपाऊंड. देअरफॉर पर्सेंटेज ऑफ कार्बन कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲट वेट ऑफ CO2. वेट ऑफ CO2 किती आहे, 2.64 अपॉन वेट ऑफ कंपाऊंड. वेट ऑफ कंपाऊंड किती आहे, 0.78 मल्टिप्लाइड बाय 12/44 इंटू 100. So it gives a percentage of carbon. Similarly, percentage of hydrogen, weight of CO2, weight of weight of water. Weight of water किती आहे, 0.54 divided by weight of compound 0.78 into 2/18 multiplied by 100. So it gives 7.7 percentage. So in this way we can calculate the percentage of carbon and hydrogen by using these formulas. Okay. Now the next method is, or the next estimation is estimation of nitrogen. नायट्रोजनचं एस्टिमेशन आपण पाहायचं आहे आपल्याला. सो टू डिटरमाइन द नायट्रोजन देर आर टू मेथड्स. नायट्रोजनचं एस्टिमेशन करण्यासाठी दोन मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे ड्युमाज मेथड आणि दुसरी मेथड आहे जेल्डाज मेथड. ठीक आहे. पहिली ड्युमाज मेथड आहे, दुसरी जेल्डाज मेथड आहे. ॲक्च्युली ड्युमाज मेथड इज मोर कन्व्हिनियंट than no, sorry, Gelda's method is more convenient than Dumas method. Okay, but accurate nitrogen it can be determined by using a Dumas method. Accurate nitrogen चे डिटर्मिनेशन आहे ते ड्युमास मेथड मध्ये आपल्याला मिळतो. आता या मेथड मध्ये आपण करतो काय, आता आपल्याला ज्या अर्थी पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन डिटरमाइन करायचे आहे त्या अर्थी त्या जो कंपाऊंड आहे, गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, इट मस्ट कंटेन अ नायट्रोजन आहे ना, तेव्हाच आपण नायट्रोजनचं पर्सेंटेज डिटरमाइन करू शकतो. तर द नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड, ज्या कंपाऊंडमध्ये नायट्रोजन आहे तो कंपाऊंड घेतला आपण. इट इज हिटेड इन दिस कंबशन ट्यूब. ओके. आता हे जो कंपाऊंड घेतो आपण त्याचं वेट आपल्याला नोन असायला पाहिजे. दॅट इज अ नोन वेट ऑफ अन ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन. इट इज हिटेड विथ क्युप्रिक ऑक्साईड. क्युप्रिक ऑक्साईड सोबत आपण याला हिट करतो इन अ कंबशन ट्यूब. या कंबशन ट्यूबमध्ये म्हणा किंवा फर्नेसमध्ये म्हणा, आपण काय करतो त्या कंपाऊंडला हिट करतो. कोणत्या कंपाऊंडला, अ नोन वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन. इट इज हिटेड विथ क्युप्रिक ऑक्साईड इन अ कंबशन ट्यूब ॲट अबाउट 600 to 800 डिग्री सेल्सिअस. ओके. आता जेव्हा आपण कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडला हीट करतो किंवा कंबस्ट करतो, ओके, किंवा बर्न करतो, देन द एलिमेंट्स इन दॅट कंपाऊंड गेट्स ऑक्सिडाइज. ओके. त्या कंपाऊंडमधले एलिमेंट जे आहे ते ऑक्सिडाइज होतात. म्हणजे ऑक्सिडाइज होत आहे म्हणजे काय, कार्बनचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, कार्बन गेट्स ऑक्सिडाइज इंटू CO2. हायड्रोजन ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असेल तर हायड्रोजनचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, वॉटर H2O मध्ये. ओके. आणि नायट्रोजन जो आहे, नायट्रोजन इट इज नॉट इझिली ऑक्सिडाइज, गेट ऑक्सिडाइज. नायट्रोजन काय, NO2 वगैरे काही त्याला बर्न केल्यानंतर, नायट्रोजनला बर्न केल्यानंतर NO2 वगैरे काही फॉर्म होत नाही, तो जशानी तसाच बाहेर निघत असतो. ओके. वेन एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड बर्न्स, जेव्हा कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण बर्न करतो, हा समजा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, याला बर्न केलं आपण याच्यामध्ये किंवा कंबस्ट केलं किंवा हीट केलं, then carbon gets converted into CO2, hydrogen gets converted into H2O and nitrogen sets free. म्हणजे नायट्रोजन ॲज इट इज बाहेर निघतो. ठीक आहे. प्लस हा कॉपर वगैरे तर आहेच. सो आपल्याला कशाची काम आहे, नायट्रोजनच्या पर्सेंटेजची काम आहे आपल्याला. ठीक आहे. सो all these compounds gets oxidized, all these elements gets oxidized into their respective form. Carbon oxidized into CO2, ठीक आहे, हायड्रोजन ऑक्सिडाइज इंटू H2O अँड ऑक्सिजन आणि नायट्रोजन इट सेट्स फ्री. ओके. बट हाऊ एव्हर देअर इज अ फॉर्मेशन ऑफ सम नायट्रोजन ऑक्साईड. असं जरी असलं तरी काही काही नायट्रोजन ऑक्साईड खूप कमी प्रमाणात तयार होतात.
पण ऍक्च्युली आपल्याला पूर्ण पर्सेंटेज काढायचे आहे नायट्रोजनचे, त्यामुळे नायट्रोजनला आपल्याला पूर्णपणे घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे जो काही नायट्रोजन आहे निघणार आहे, ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं की नायट्रोजन जशाने तसाच बाहेर पडतो. ठीक आहे, पण तरीही खूप कमी पर्सेंटेज नायट्रोजनचं दे फॉर्म ऑक्साईड, दॅट इज नायट्रोजन ऑक्साईड. तर आपल्याला नायट्रोजन ऑक्साईड नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, नायट्रोजन गॅसच बाहेर पडला पाहिजे. म्हणून आपण इथे काय लावलं आहे, रिड्युस्ड कॉपर लावलेलं आहे. रिड्युस्ड कॉपर गॉज. जे हे याचं काम काय आहे, जो काही नायट्रोजन ऑक्साईड जे काही तयार झाले असेल कमी प्रमाणात, दे फर्दर अगेन गेट्स कन्व्हर्टेड, दे गेट्स रिड्युस्ड. Okay, nitrogen oxide, they get reduced and they get converted into nitrogen gas. Okay, so that we have taken here the reduced copper gas. या reduced copper gas चं काम काय आहे, जेव्हा आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड बर्न करतो तेव्हा सगळेच ऑक्साईड तयार होतात, म्हणजे कार्बनचं ऑक्साईड तयार होते, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजनचं ऑक्साईड तयार होते H2O, नायट्रोजन जशाने तसाच निघतो, पण काही पार्ट्स नायट्रोजनचा खूप कमी पार्ट, it gets oxidized into nitrogen oxide. So to convert nitrogen oxide back into nitrogen, we have used काय, reduced copper gas. जे काही ऑक्साईड तयार झाले असतील ते आपण या हॉट रिड्युस्ड कॉपर गॉसवर पाठवून आपल्याला पुन्हा त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करता येतं, नायट्रोजनमध्ये. ठीक आहे, आता आपल्याला 3 गॅसेस मिळाले आहे, CO2 मिळालेला आहे, ओके, H2O मिळालेला आहे आणि N2 मिळालेला आहे, बरोबर आहे. आता तीच गॅसेस प्रोडक्ट, हे जे गॅसेस प्रोडक्ट आहे, तिन्ही गॅसेस प्रोडक्ट, दे आर कॅरीड विथ द हेल्प ऑफ CO2 टू स्किप्स ॲब्सॉर्प्शन युनिट. हे जे दिसून राहिलं तुम्हाला इकडे, याला म्हणतो आपण स्किप्स ॲब्सॉर्प्शन युनिट. ठीक आहे, ऑर नायट्रोमीटर. आता या स्किप्स ॲब्सॉर्प्शन युनिटमध्ये काय असते, याच्यामध्ये खाली मर्क्युरी असतो, ओके, आणि इथे KOHचं सोल्युशन असतं. या साईड ट्यूबमध्ये सुद्धा KOHचं सोल्युशन असतं. ठीक आहे, आता हे कशासाठी असतं मी सांगतो तुम्हाला. तर आता तिन्ही गॅस तयार झाले आपले, CO2 तयार झाले आहे, H2O तयार झालेला आहे आणि N2 तयार झाले आहे. दे गेट इंट्रोड्युस्ड इन टू धिस नायट्रोमीटरमध्ये गेले. आता त्याच्यातलं आपल्याला माहित आहे की CO2 जो आहे, इट गेट्स ॲब्सॉर्ब इन KOH सोल्युशन फॉर्मिंग K2CO3. ओके, पोटॅशियम कार्बोनेट तयार होते आणि KOH मध्ये CO2 ॲब्सॉर्ब होते. सोबतच वॉटर वॉटर काय करेल, वॉटर वेपर्स दे डायल्यूट धिस KOH सोल्युशन. KOH सोल्युशन आहेच ऑलरेडी, KOH सोल्युशनला पुन्हा डायल्यूट करते वॉटर मॉलिक्यूल. ओके, कारण वॉटरच्या वेपर सुद्धा गेलेल्या आहे, त्याच्यामुळे काय झालं, पुन्हा ते सोल्युशन, पुन्हा ते वॉटर वेपर्स ते KOH सोल्युशनला पुन्हा डायल्यूट करते, म्हणजे दोन्ही यूज झाले. CO2 गेट्स ॲब्सॉर्ब इन टू KOH सोल्युशन फॉर्मिंग पोटॅशियम कार्बोनेट, याच्यासोबत रिॲक्शन होऊन CO2 ॲब्सॉर्ब झाला. आपल्याला CO2 आणि H2Oचं काम नाही आहे, आपल्याला नायट्रोजनचं काम आहे. तर CO2 याच्यामध्ये ॲब्सॉर्ब झाला, पाणी सुद्धा ॲब्सॉर्ब झालं आपण असं म्हणू शकतो, कारण वॉटर इट मेक्स KOH सोल्युशन फर्दर डायल्यूट. वॉटरमुळे काय होईल, ही सोल्युशन पुन्हा डायल्यूट होऊन जाईल. आता जो नायट्रोजन गॅस आहे तो काही याच्यासोबत मिक्स होत नाही KOH सोल्युशन सोबत, इट रिमेन्स ॲज इट इज इन टू धिस. हा जो पोर्शन आहे या पोर्शनवर तो गॅस जमा होतो, कोणता, नायट्रोजन गॅस, ॲज इट इज. ओके, सो द नायट्रोजन गॅस इज कलेक्टेड इन दिस पार्ट ओव्हर द KOH सोल्युशन. KOH सोल्युशनच्या वरती हा नायट्रोजनचा पार्ट, नायट्रोजन गॅस इथे जमा होतो. आता याच्यामध्ये जो नायट्रोजन गॅस आहे हा फक्त ड्राय नायट्रोजन गॅस नाही आहे, ओके, त्यासोबत काही वॉटर वेपर सुद्धा असतील. ठीक आहे, याच्यासोबत काही वॉटर वेपर सुद्धा असतील. नायट्रोजन गॅस आहेच, पण हा मॉइस्ट नायट्रोजन गॅस आहे, याच्यासोबत काही वॉटर वेपर सुद्धा असतील. म्हणजे इथे जे काही प्रेशर एक्झर्ट होईल, या बॅरोमीटरमध्ये जे काही प्रेशर एक्झर्ट होईल ते नायट्रोजनचं प्रेशर राहील आणि काही थोड्या प्रमाणात जे वॉटर वेपर्स असतील त्याचं सुद्धा प्रेशर राहील. ठीक आहे, समजलं ना. हॅलो हॅलो. हो सर. याच्या याच्यामध्ये जे प्रेशर राहील हे फक्त नायट्रोजनचं राहणार नाही ड्राय, त्याच्यामध्ये सुद्धा काही वॉटर वेपर सुद्धा राहील. ठीक आहे, सो दिस इज द एक्सपेरिमेंट. आता आपल्याला काय हे करायचं आहे, वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला माहिती आहे, व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन गॅस, इथून आपल्याला नायट्रोजन गॅसचं व्हॉल्यूम किती आहे, किती कलेक्ट झालेला आहे व्हॉल्यूम, ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे,
प्रेशर एक्झर्टेड बाय दिस नायट्रोजन गॅस, इट इज ऑल्सो नोन. प्रेशर किती तयार केला आहे बॅरोमेट्रिक प्रेशर नायट्रोजन गॅसनी ते सुद्धा माहिती आहे आपल्याला. पण नायट्रोजन गॅसनी, ड्राय नायट्रोजन गॅसनी क्रिएट केलेलं प्रेशर नाही आहे, ते एक्झर्ट केलेलं प्रेशर नाही आहे. तर ड्राय नायट्रोजन गॅस सोबत वॉटर वेपर सुद्धा आहे, म्हणून ते सुद्धा प्रेशर, जे प्रेशर आपल्याला माहिती आहे ते कोणतं प्रेशर माहिती आहे, फक्त बॅरोमॅट्रिक प्रेशर एक्झर्टेड बाय मॉइस्ट नायट्रोजन गॅस. ठीक आहे. अजून काय माहिती आहे आपल्याला, रूम टेम्परेचर तर माहितीच आहे. ओके, तर एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. नाव फ्रॉम दिस वी कॅन कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन. हाऊ? आता कॅल्क्युलेशन पहा. वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, सम ग्राम घेऊ आपण, किंवा किती काय घेतलं असेल ग्राम, जे काय डब्ल्यू ग्राम घेतला आहे, कॅपिटल डब्ल्यू ग्राम घेतला आहे आपण वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, जे आपल्याला माहिती आहे. नंतर व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन गॅस कलेक्टेड, त्यावरती केओएचच्या वरती व्हॉल्यूम किती कलेक्ट झालं ते आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. रूम टेम्परेचर माहिती आहे आपल्याला, दॅट इज टी डिग्री सेल्सिअस, म्हणजे केल्विनमध्ये कन्वर्ट करायसाठी 273 प्लस टी करू आपण, केल्विनमध्ये कन्वर्ट. बॅरोमेट्रिक प्रेशर माहिती आहे, दॅट इज पीएमएम. पीएमएम इट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय ड्राय नायट्रोजन. ड्राय नायट्रोजननी एक्झर्ट केलेलं प्रेशर किती आहे, पीएमएम. आणि ॲक्वस टेन्शन ॲट टी डिग्री सेल्सिअस. ॲक्वस टेन्शन म्हणजे काय, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जे नायट्रोजननी प्रेशर क्रिएट केलेलं आहे, फक्त नायट्रोजननी प्रेशर केलेलं, ड्राय नायट्रोजननी नाही, तर सोबत वॉटर वेपर्सनी सुद्धा प्रेशर क्रिएट केलेलं आहे. तर ते वॉटर वेपर्सनी जे प्रेशर क्रिएट केलेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्वस टेन्शन. ओके, ॲक्वस टेन्शन ॲट टी डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे जो पी आहे, दिस पी इट इज द प्रेशर क्रिएटेड बाय मॉइस्ट नायट्रोजन. त्याच्यातलं वॉटर वेपर्सनी क्रिएट केलेलं प्रेशर किती आहे, दॅट इज ॲक्वस टेन्शन, दॅट इज एफ एम एम. ठीक आहे. एफ एम एम इट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय द water vapors. It is called as aqueous tension. And this barometric pressure P, it is the pressure created or exerted by the moist nitrogen. मग ड्राय नायट्रोजनचं प्रेशर जर आपल्याला काढायचं असेल तर काय करू आपण, पी मायनस एफ करू, कारण प्रेशर क्रिएटेड बाय मॉइस्ट नायट्रोजन मायनस प्रेशर एक्झर्टेड बाय द H2O किंवा वॉटर वेपर्स, वी विल गेट द प्रेशर एक्झर्टेड बाय द नायट्रोजन गॅस, ड्राय नायट्रोजन. ठीक आहे. तर आपण हे नंतर काय करणार आहोत, पी मायनस एफ करणार आहोत. ठीक आहे. तर हे समजलं ॲक्वस टेन्शन. ॲक्वस टेन्शन म्हणजे वॉटर वेपर जे असतील त्याच्यामुळे जे प्रेशर आहे ते आहे एफ एम एम. नाव द व्हॉल्यूम ऑफ N2 गॅस ॲट NTP. NTP मधलं आपण NTPच्या कंडिशनमध्ये किंवा STPच्या कंडिशनमध्ये, म्हणजे नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशर असताना व्हॉल्यूम नायट्रोजन गॅसचं किती होतं ते आपण कॅल्क्युलेट करू बाय दिस फॉर्म्युला. P1V1 अपॉन T1. दिस इज फॉर रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरवर नायट्रोजनचं प्रेशर P1 होतं, व्हॉल्यूम V1 होतं आणि टेम्परेचर T1 होतं. आणि NTPमध्ये त्याचं समजा प्रेशर P2 होतं, व्हॉल्यूम V2 होतं आणि टेम्परेचर T2 होतं. ठीक आहे. आता हे आपल्याला P2 NTPच्या ज्या कंडिशन आहेत त्या आपल्याला माहिती असतात, बरोबर आहे. कारण प्रेशर किती घेत असतो, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 760 CM ऑफ मर्क्युरी. आणि टेम्परेचर किती घेतो आपण याच्यामध्ये, 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 273 केल्विन. हे NTPच्या कंडिशनमधले प्रेशर आणि टेम्परेचर आपल्याला माहिती आहे. आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. देअरफॉर व्हॉल्यूम ॲट NTP इज इक्वल टू काय होईल मग, P1V1, T2 इकडे नेला आपण, P1V1 इंटू T2 अपॉन T1 इंटू P2. ठीक आहे. सो इट इज अगेन इक्वल टू, आता हे प्रेशर ॲट रूम टेम्परेचर दॅट इज P1. P1 म्हणजेच काय झालं, रूम टेम्परेचरचं प्रेशर किती होतं, P होतं, बरोबर आहे. P होतं रूम टेम्परेचरचं. पण आपल्याला ड्राय नायट्रोजनचं प्रेशर पाहिजे आहे, म्हणून P मायनस एफ केला आहे. ठीक आहे. P मायनस वॉटर वेपरचं प्रेशर तिथून मायनस केला आहे. सो इट बिकम्स P मायनस एफ इंटू व्हॉल्यूम किती होतं रूम टेम्परेचरचं, दॅट इज V1 लिहिलं आहे आपण रूम टेम्परेचरचं व्हॉल्यूम, जे काही आपल्याला माहिती होईल इथचं व्हॉल्यूम, दॅट विल बी द व्हॉल्यूम ॲट रूम टेम्परेचर इंटू T2 म्हणजे काय, टेम्परेचर ॲट STP ऑर NTP, जे असते 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 273 केल्विन, डिवायडेड बाय रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर किती आहे, हे रूम टेम्परेचर 273 प्लस टी. ठीक आहे. इंटू P2 म्हणजे
1 atmospheric pressure, because at STP or NTP the pressure is 1 atmosphere. 1 atmosphere म्हणजे 760 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. ठीक आहे. सो फ्रॉम दिस वी गेट अ volume at volume of nitrogen gas at NTP. Suppose it comes out to be V0 ml. V0 ml समजा व्हॉल्यूम नायट्रोजनचं आलेलं आहे. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू V0 ml. काय आहे V0 ml? इट इज द व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन विच इज ऑप्टेन ॲट NTP. NTP असताना म्हणजे नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशर असताना जे काही नायट्रोजनचं व्हॉल्यूम मिळालेलं आहे आपल्याला ते आलं आहे V0 ml. आता आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट की 22,400 ml ऑफ नायट्रोजन, 22,004 ml ऑफ नायट्रोजन म्हणजे काय, 22.4 लिटर, 22.4 लिटर ऑफ नायट्रोजन और 22,400 ml of nitrogen gas at normal temperature and pressure. It contains 28 gram of nitrogen. हे कुठून आलं आहे? हे आलं आहे ॲव्होगॅड्रोज लॉ पासून. बिकॉज ॲव्होगॅड्रोज लॉ काय म्हणतो, 1 मोल ऑफ ए गॅस, एक मोल गॅसचा एक मोल जो आहे दॅट ऑक्युपाइज, एक मोल गॅस दॅट ऑक्युपाइज किती व्हॉल्यूम, 22.4 लिटर और 22,400 ml ऑफ वॉल्यूम. ओके, 1 मोल ऑफ गॅस ऑक्युपाइज 22.4 liter or 22,400 ml ऑफ व्हॉल्यूम. ओके, एवढं व्हॉल्यूम एक मोल गॅस ऑक्युपाय करत असतो. ठीक आहे. आता एक मोल गॅस जर ऑक्युपाय करतो तर एक मोल म्हणजे किती, एक मोल म्हणजे त्याचं वजनात किती होईल, त्याचं मॉलिक्युलर वेट एवढा गॅस. ठीक आहे. आता 22.4 लिटर म्हणा किंवा 22,400 ml ऑफ नायट्रोजन गॅस ॲट धिस टेम्परेचर, ॲट नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर, इट कंटेन्स किती नायट्रोजन असायला पाहिजे मग एवढ्या व्हॉल्यूममध्ये, याच्या मॉलिक्युलर वेट एवढा नायट्रोजन, कारण एक मोल गॅस एवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो, बरोबर आहे. तर एक मोल म्हणजे किती, त्याच्या मॉलिक्युलर वेट एवढा. नायट्रोजनचं मॉलिक्युलर वेट किती आहे, 28. देअरफॉर 28 ग्रॅम ऑफ नायट्रोजन जर आहे तर इट विल ऑक्युपाय किती व्हॉल्यूम, इतकं व्हॉल्यूम, 22,400 ml और 22.4 लिटर. This volume, this much volume will be occupied by 28 gram of nitrogen. This we have get from Avogadro's law. ठीक आहे, Avogadro's law. आता आपल्याला माहिती आहे की इतकं इतक्या व्हॉल्यूममध्ये नायट्रोजन किती असतो, इतका 28 ग्रॅम. तर आपल्याजवळ नायट्रोजनचं व्हॉल्यूम किती आहे, V0 ml. तर V0 ml मध्ये किती, ओके, हे आपल्याला काढायचं. देअरफॉर द वेट ऑफ नायट्रोजन इंटू V0 ml ऑफ नायट्रोजन, ठीक आहे, और इंटू V0 ml. देअरफॉर वेट ऑफ V0 ml ऑफ नायट्रोजन, V0 ml नायट्रोजन असताना नायट्रोजनचं वेट किती, एवढ्या व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजनमध्ये नायट्रोजनचं वेट किती राहील, तर ते कसं कॅल्क्युलेट करेल, 22,400 साठी, 22,400 साठी 28 ग्रॅम नायट्रोजन आहे, तर V0 व्हॉल्यूमसाठी नायट्रोजन किती, बरोबर आहे, एवढ्या ग्राम आलं नायट्रोजन. ठीक आहे. सो पर्सेंटेज कसं काढता येईल आपल्याला, आता एवढा ग्राम मिळालं आहे आपल्याला, तर वेट ऑफ कंपाऊंड और वेट ऑफ नायट्रोजन, पर्सेंटेज कसं काढत असतो आपण, वेट ऑफ दॅट एलिमेंट किंवा वेट ऑफ नायट्रोजन डिवायडेड बाय टोटल वेट ऑफ कंपाऊंड मल्टिप्लाइड बाय 100. तेच काढतो आपण आता इथे. पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू 100 अपॉन वेट ऑफ कंपाऊंड इंटू वेट ऑफ नायट्रोजन, बरोबर आहे. 100 अपॉन किंवा असं म्हणा तुम्ही, वेट ऑफ नायट्रोजन डिवायडेड बाय वेट ऑफ कंपाऊंड मल्टिप्लाइड बाय 100. ठीक आहे. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, 0 हे 0 कॅन्सल झाला, 28 बाय 224 it gives 8. So therefore the calculation comes out to be V0 upon W into 8. Okay, what is V0? It is the volume of N2 at NTP divided by what is W? Weight of substance into 8. So by this formula we can calculate the percentage of nitrogen, and this is the Dumas method. समजली का Dumas method? हॅलो, हो सर. हा, काही डाऊट आहे याच्यात, काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. समजली का? हा,
समजलं का हे? हो सर. चलो आगे. So problems on this Dumas method. Dumas method चा प्रॉब्लेम आपल्याला पाहायचे आता. पहिला प्रॉब्लेम काय म्हणतं, 0.12 ग्राम ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. 0.12 ग्राम ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड दिलेला आहे. वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड दिलेला आहे 0.12 ग्राम ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड गेव ऑन कंबशन इन ड्युमास मेथड. किती दिलेला आहे नायट्रोजन, 49.1 ml ऑफ नायट्रोजन ॲट 17 डिग्री सेल्सिअस. हे रूम टेम्परेचर आहे 17 डिग्री सेल्सिअस. हे व्हॉल्यूम आहे नायट्रोजनचं. ओके. आणि प्रेशर किती दिलेलं आहे, ॲट 750 mm मर्क्युरी. ठीक आहे, इतक्या mm मर्क्युरीचं प्रेशर सुद्धा दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन इन ए कंपाऊंड ॲक्वस टेन्शन ॲट 17 degree Celsius is equal to 13.5 mm. So by using this data, we have to calculate the percentage of nitrogen. Weight of compound दिलेला आहे किती आहे, W is equal to 0.12 ग्राम. वॉल्यूम ऑफ नायट्रोजन कलेक्टेड किती दिलेला आहे, वॉल्यूम ऑफ नायट्रोजन 49.1 ml. ठीक आहे. रूम टेम्परेचर दिलेला आहे 17 डिग्री सेल्सिअस. त्याला आपण कन्वर्ट करू +273 नी प्लस करू म्हणजे केल्विनमध्ये मिळेल आपल्याला. बॅरोमेट्रिक प्रेशर दिलेला आहे, किती दिलेला आहे बॅरोमेट्रिक प्रेशर, 750 mm ऑफ मर्क्युरी दिलेला आहे. आणि ॲक्वस टेन्शन दिलेलं आहे 17 डिग्री सेल्सिअसला, जे एफ विच इज किती दिलेलं आहे 13.5. सो आपल्याला याच्यावरून व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन ॲट NTP काढता येते. कोणता फॉर्म्युला होता, P1 × V1 × T2 अपॉन T1 × P2. सो P1 म्हणजे काय, दिस बॅरोमॅट्रिक प्रेशर मायनस ॲक्वस टेन्शन. ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय V1 म्हणजे किती, नायट्रोजन किती मिळालं आपल्याला, गॅस किती कलेक्ट झाला याचं व्हॉल्यूम आपल्याला माहीत झालं होतं 49.1. ओके, इंटू हे काय टेम्परेचर ॲट NTP. NTPचं टेम्परेचर किती असते 273 केल्विन, डिवायडेड बाय रूम टेम्परेचर जे आहे 17 + 17 + 273 इंटू हे काय आहे P2 म्हणजे काय, प्रेशर ऑफ नायट्रोजन ॲट NTP दॅट इज 760 mm ऑफ मर्क्युरी. ठीक आहे. सो बाय पुटिंग ऑल दीज व्हॅल्यूज वी गेट द व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन ॲट NTP. हे व्हॅल्यू जर टाकले आपण तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन ॲट NTP मिळेल, जे काही जे मिळालेलं आहे आपल्याला 44.79 ml. ठीक आहे. नंतर फॉर्म्युला टाकू आपण, पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन ॲट NTP, जे की हे आहे, इंटू वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय वेट ऑफ सबस्टन्स जे की 0.12 आहे, इंटू 8. सो वी गेट अ पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन. ओके, काही डाऊट त्याच्यात? हॅलो हॅलो, हां, प्रॉब्लेम समजले का? हो सर. Second problem, Dumas method, the volume of nitrogen liberated was found to be 33.8 cubic centimeter. क्युबिक सेंटीमीटर म्हणजेच ml. ओके, जवळपास अप्रॉक्सिमेटली सेमच आहे ते, क्युबिक सेंटीमीटर आणि ml. ओके, व्हॉल्यूम नायट्रोजनचं मिळालं आपल्याला. ओके, म्हणजे V1 मिळाले इथून 33.8 cc ॲट NTP दिलेला आहे व्हॉल्यूम. ठीक आहे, ॲट NTP म्हणजे V0चीच व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली आहे आपल्याला. ओके, व्हॉल्यूम ॲट NTP डायरेक्ट दिलेला आहे, किती आहे 33.8 cc. व्हॅन 0.3 ग्राम ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉज हिटेड, म्हणजे वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा दिलेला आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन काढायचा आहे. ठीक आहे, आता डायरेक्ट आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन ॲट NTP, जे दिलेलं आहे 33.8 cc. cc म्हणजे क्युबिक सेंटीमीटर, विच इज इक्वॅलंट टू द ml अँड विच इज 33.8. आणि वेट ऑफ सबस्टन्स दिलेला आहे 0.3 × 8. सो बाय दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन. ठीक आहे. देन द नेक्स्ट मेथड इज जेल्डाज मेथड. आता जेल्डाज मेथड मध्ये ही जी मेथड आहे जेल्डाज मेथड, इट इज मोस्ट कन्व्हिनियंट मेथड used for the estimation of nitrogen. Actually, this method is used in agriculture lab and also in biological laboratories. But
इट इज, मी सांगितलं तुम्हाला की इट इज लेस ॲक्युरेट दॅन ड्युमास मेथड. ओके, ही मेथड आहे पण ही ड्युमास मेथड एवढी ॲक्युरेट नाही आहे, पण कन्व्हिनियंट मेथड आहे, त्यामुळे मोस्टली जेल्डास मेथड इज यूज्ड. ओके, जास्तीत जास्त जेल्डास मेथड वापरल्या जाते. आता जेल्डास मेथडमध्ये काय केलं जातं? जेल्डास मेथडमध्ये जेल्डास फ्लास्क असतो. जेल्डास फ्लास्क कसा असतो? या पद्धतीचा आहे, इथे दाखवलेला आहे. ओके, व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क सारखाच दिसायला असतो, लॉंग नेक्ड ट्यूब. ओके, सो दिस इज अ जेल्डास फ्लास्क. जेल्डास फ्लास्क म्हणजे काय? इट कॅन बी हीटेड अप टू अ व्हेरी हाय टेम्परेचर. खूप किती जास्त टेम्परेचरला आपण याला हीट केलं तरी हा फुटत नाही. ठीक आहे, आणि याची नेक जे आहे, म्हणजे हे जे असते हे जास्त लांब असते. सो दिस इज अ जेल्डास फ्लास्क. जेल्डास फ्लास्कमध्ये आपण पहिले काय करतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतो, नोन वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतो, ज्यामध्ये नायट्रोजन आहे तो कंपाऊंड घेतो. त्याच्यानंतर यात कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकतो. नंतर 2 कॅटलिस्ट ॲड केल्या जातात, कॉपर सल्फेट आणि पोटॅशियम सल्फेट. कॉपर सल्फेट आणि पोटॅशियम सल्फेट हे कॅटलिस्ट आहे. हे कशासाठी यूज केल्या जातात? ही रिॲक्शन फास्ट होण्यासाठी. ओके, जी कोणती रिॲक्शन आहे ती रिॲक्शन फास्ट होण्यासाठी वी हॅव टू यूज दिस कॉपर सल्फेट अँड पोटॅशियम सल्फेट. दिस कॅटलिस्ट वी हॅव यूज. काय केलं मग आपण इथे? अ नोन वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे दॅट इज हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इन प्रेझेन्स ऑफ कॉपर सल्फेट अँड पोटॅशियम सल्फेट इन अ जेल्डास फ्लास्क. आता हीट केल्यामुळे काय होईल? ऑर्गॅनिक कंपाऊंड व्हेन हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इन प्रेझेन्स ऑफ कॉपर सल्फेट अँड K2SO4 म्हणजे पोटॅशियम सल्फेट, जो काही कंपाऊंडमधला नायट्रोजन आहे, all the nitrogen in a compound, it gets converted, it is quantitatively gets converted into ammonium sulfate. जेवढा ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये नायट्रोजन आहे, इट गेट्स कन्वर्टेड, पूर्णच्या पूर्ण नायट्रोजन इट गेट्स कन्वर्टेड इंटू अमोनियम सल्फेट. अमोनियम सल्फेटमध्ये त्या नायट्रोजनचं कन्व्हर्शन झालं. ठीक आहे, आपल्याला काय डिटरमाइन करायचं आहे? पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन, म्हणून आपण नायट्रोजनशी फोकस करून राहिलो आहे. ठीक आहे, तर नायट्रोजनला फोकस करण्याचं कारण असं की वी हॅव टू एस्टिमेट द पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन. आता काय केलं आहे आपण याच्यामध्ये? आता इथे तयार काय होईल मग? अमोनियम सल्फेट तयार झाला. जो काही नायट्रोजन होता इट गेट्स क्वांटिटेटिव्हली कन्व्हर्टेड इंटू अमोनियम सल्फेट. द डायजेस्टेड क्लिअर सोल्युशन कंटेनिंग अमोनियम सल्फेट इज मेड अल्कलाइन. आता हा जो हे जे आहे ते सोल्युशन काढलं आपण, याच्यात ठेवलं. कशाचं ठेवलं आपण? जेल्डास फ्लास्क मधलं जे सोल्युशन आहे ते याच्यात ठेवलं. म्हणजे कोणतं सोल्युशन आहे त्याच्यात? बाकीचे सोल्युशन असतील, पण मेन काय हे आहे, कारण आपल्याला नायट्रोजन एस्टिमेट करायचं आहे. अमोनियम सल्फेटचं जे सोल्युशन आहे ते इथे घेतलं आपण. ठीक आहे, याला अल्कलाइन केलं आपण. अल्कलाइन म्हणजे इथे आपण डिस्टिलेशन असेंब्ली यूज केली आहे. डिस्टिलेशन असेंब्ली म्हणजे कंडेन्सर वगैरे लावला आहे. इकडे एक कोनिकल फ्लास्क घेतला आहे. ठीक आहे, तर आणि इथून आपण हा सोल्युशन कोणता आहे? अमोनियम सल्फेटचं सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये काय टाकलं आहे? NaOH टाकला आहे आणि डिस्टिल वॉटर सुद्धा टाकलं आहे. म्हणजे त्याला अल्कलाइन केलेलं आहे. ओके, अल्कलाइन केलं आहे म्हणजे का बरं अल्कलाइन केलं आहे? का बरं अल्कलाइन केलं आहे? बिकॉज ऑन अल्कायलेशन किंवा ऑन रिॲक्शन विथ NaOH इट लिबरेट्स अमोनिया. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण काय केलं आहे? याच्यामध्ये NaOH टाकलेला आहे. सो धिस अमोनियम सल्फेट सोल्युशन इट इज मेड अल्कलाइन विथ NaOH अँड डिस्टिल्ड. डिस्टिल म्हणजे डिस्टिलेशन असेंब्लीमध्ये याला ठेवलं. आता अल्कलाइन केलं आहे म्हणजे आपण हळूहळू NaOH ॲड करत गेलो आहे. ॲड केल्यामुळे काय होईल? आणि इकडे हिटिंग पण चालू आहे, आधी हीट पण केलं आहे. ठीक आहे, हिटही केलं आहे आणि NaOH आपण ड्रॉप बाय ड्रॉप ॲड सुद्धा केला. आता NaOH ॲड केल्यामुळे काय होईल? जो काही नायट्रोजन आपला अमोनियम सल्फेटमध्ये आहे इट गेट्स कन्वर्टेड इंटू अमोनिया गॅस. ठीक आहे, जो काही नायट्रोजन अमोनियम सल्फेटमध्ये आहे, ठीक आहे, इट गेट्स कन्वर्टेड इंटू अमोनिया. आता अमोनिया जो आहे तो अमोनिया गॅस रिलीज होईल. अमोनिया गॅस जो रिलीज झाला तो इथून पास होऊन जाईल, या कंडेन्सरमध्ये पास होईल आणि कंडेन्सरमधून या खाली कोनिकल फ्लास्कमध्ये तो अमोनिया जमा होईल, गॅस. ठीक आहे, आता हे कंडेन्स झालाय म्हणजे गॅस नाही राहणार, तो लिक्विडच्या फॉर्ममध्ये ड्रॉप बाय ड्रॉप याच्यामध्ये पडेल. जो काही अमोनिया म्हणजे जेवढा काही नायट्रोजन होता याच्यामध्ये, दॅट नायट्रोजन गेट्स कन्वर्टेड इंटू अमोनिया अँड दॅट अमोनिया इज ऑब्टेन हिअर इन द कोनिकल फ्लास्क.
ठीक आहे. आता या ऑलरेडी कोनिकल फ्लास्क जो आहे तो कोनिकल फ्लास्क सुरुवातीला घेतला आपण, तो रिकामा नव्हता. त्याच्यामध्ये काय होतं, इट ऑलरेडी कंटेन्स अ स्टँडर्ड ऍसिड. स्टँडर्ड ऍसिड म्हणजे असं ऍसिड ज्याची नॉर्मॅलिटी आपल्याला माहीत होती. ओके. एक्सेस अमाऊंट ऑफ स्टँडर्ड ऍसिड. ऍसिड म्हणजे कोणतं? H2SO4. ओके. ऑलरेडी आपण या कोनिकल फ्लास्कमध्ये काय ठेवलं होतं? ऍसिड ठेवलं होतं. स्टँडर्ड ऍसिड ठेवलं होतं, म्हणजेच असं ऍसिड ठेवलं होतं ज्याची नॉर्मॅलिटी आपल्याला माहीत होती. एका पर्टिक्युलर नॉर्मलचं ऍसिड आपण याच्यामध्ये ठेवलेलं होतं. ठीक आहे. आता अमोनिया आपल्याला माहिती आहे की अमोनिया इज अ बेस. ठीक आहे. जसा याच्यामध्ये अमोनिया पडत जाईल, जसा याच्यामध्ये अमोनिया पडत जाईल, तसा तो न्यूट्रलाइज होत जाईल. क्योंकि अमोनिया इट विल न्यूट्रलाइज दिस ऍसिड, बिकॉज ऍसिड आहे आणि अमोनिया हे बेस आहे. त्यामुळे अमोनिया जो जेवढा तयार होईल, दॅट अमोनिया विल न्यूट्रलाइज दिस ऍसिड. ठीक आहे. आता आपण एक्सेस ऍसिड घेतलं होतं. ओके. एक्सेस ऍसिड घेतलं होतं आणि नॉन नॉर्मॅलिटीचं ऍसिड घेतलं होतं आपण. हो. So, I will stop sharing because time is over. I will continue it in the next lecture. ठीक आहे. ओके सर. टाइम संपत आला आहे. म्हणून ठीक आहे. Then you can leave the meeting because time is over. It is less than 1 minute.